आज आहे गौरीची हळद आणि उद्या असणार आहे गौरीचं लग्न. सो आमच्याकडे नवरी हळदीला बसायच्या आधी तिला सर्व घरातल्या बहिणी, मावशी, काकी, करवल्या जे पाहुणे आलेले असतात ते सगळं असे तिला घेऊन पूर्ण गावातून फिरवून आणतात. सगळीकडे तिला पाया पडून वगैरे आणतात आणि त्यानंतर नवरी हळदीला बसते. आणि ही आहे आमची गँग. हळद असल्यामुळे सगळे येल्लो येल्लो झालेले आहेत. हळदीच्या दिवशी घरातले एकूण एक माणसं येल्लो कपडे घालतात. खूप छान वाटतं तेव्हा. ही नवरी आहे आणि ही सगळी ती नवरीची भाचे आहेत, म्हणजे आमची मुलं, आम्ही सगळ्या बहिणी. आणि मग आता दुपारची हळद लावायला घेतली गौरीला. 12 वाजता हळद दुपारची लागते. आणि मग सगळ्या नातेवाईकांनी एक जाऊन सगळ्यांनी फोटोज वगैरे काढले, कारण की हल्ली आपल्याला प्रत्येक क्षण टिपायचे असतात, त्यामुळे फोटोज पहिले हवे असतात. आणि आमच्याकडे हळदीला असे वडे बनवतात. सो ह्या ज्या लेडीज आहेत त्या सकाळी लवकरच आल्या होत्या, कारण 12च्या हळदीनंतर जे कोणी पाहुणे वगैरे येतील त्यांना हळद लावल्यानंतर हे वडे खायला द्यायचे असतात. त्यामुळे ते सकाळी लवकर येऊन त्यांचं काम सुरू होतं. खूप छान वडे बनवले यांनी आणि सोबत त्यांचं त्या लग्नाचे गाणेसुद्धा बोलतात वडे चालू असतानाच. हळद लावून झाली दुपारची आणि मग वडे पण रेडी झाले होते. सगळ्यांना वडे दिले खायला आणि मला ते संध्याकाळ होत आहे. आमची नवरी रेडी झालेली आहे. केला तिने सुरुवातीला आणि संध्याकाळची हळद पण झाली सुरू. आणि आमच्याकडे असं असतं, हळद लावायच्या आधी हळद नाचवली जाते. सो ते सगळे घरातले आहेत, म्हणजे आम्ही बहिणी, काक्या वगैरे, आम्ही सगळ्यांनी ती हळद नाचवली. हळद नाचवून झाल्यानंतर मग सगळे नातेवाईक तिला हळद लावतात. ती जागा अपुरी असल्यामुळे आम्ही सगळेजण तिथे नाचू नाही शकलो. त्यामुळे जेवढ्यांना पॉसिबल झालं तेवढ्यांनी जाऊन हळद नाचवली आणि मग नवरीला हळद लावायला सुरुवात केली. मग ते काका काकू आहेत. मी पण गेले की जसं हळद लावली की नंतर खूप गर्दी होते, खूप पाहुणे आलेले असतात हळदीला. आणि आमच्याकडे रात्री जास्त वेळ हळदीच्या वेळेस मजा करता येत नाही, डान्स करता येत नाही, कारण की अगदी रजिस्ट्रेशन जवळ असल्यामुळे शहरामध्ये जसं होतं वेगळं पोलीस येतात, गावा ठिकाणी असल्यानंतर काही प्रॉब्लेम नसतो. सो आम्ही लवकर डान्स करायला सुरुवात केली, कारण की 12 वाजता ते सगळं बंद होऊन जातं DJ. नंतर मग तुम्ही साऊंड सिस्टीम लावून नाचू शकतो, पण मग DJ लवकर बंद होईल म्हणून मग आम्ही लवकर डान्स स्टार्ट केला. सगळेजण मस्त एन्जॉय करतात हळदीला. लेडीज जेंट्स सगळेजण नाचतात. मजा असते खूप. आणि घरातलं लग्न असतं की अजूनच मजा येते. आणि आम्ही हळदीला बहिणी, काकी, आम्ही सगळ्यांनी सेम केलं होता, ड्रेस सेम केला होता. सो अजूनच छान वाटत होतं.
माझ्या बहिणीला माझ्या भावाने उचलून घेतलं होतं. खूप छान डान्स करते, तिला त्याने उचलून घेतलं होतं खांद्यावर. आणि मग आम्ही सुरू होतं, कारण की लुक सेम केला तर फोटो तर हवेतच. सो आम्ही मस्त आम्ही फोटोज काढले, कारण की 12लाच DJ बंद झाला. त्यानंतर आम्ही छान छान सगळ्यांनी फोटोज काढले आणि मस्त झाली गौरीची हळद. जेवढं मला कॅप्चर करता आलं तेवढं मी व्हिडिओमध्ये टाकलं आहे. आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडलीच असेल. आणि उद्या आहे गौरीचं लग्न, सो तुम्ही लग्नाचे व्हिडिओ देखील पहा. खूप ग्रँड वेडिंग झालं गौरीचं, खूप सुंदर झालं लग्न. एकंदरीत तिचे 3-4 प्रोग्राम छान झाले, उठणं, हळद, लग्न सगळं छान झालं. सो माझा उद्याचा ब्लॉग पण तुम्ही नक्की बघा. तोपर्यंत टाटा, बाय बाय.